पंढरपूर नगर परिषदेवर मागील 40 वर्षांपासून परिचारक गटाची सत्ता होती. या कालावधीत केवळ 2.5 वर्षे भालके गटाकडे सत्ता होती. मात्र यंदाच्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी तब्बल 11,138 मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा एकदा परिचारकांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. जिल्ह्यातील 11 नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदांमध्ये भालके या सर्वाधिक मतानं निवडून आल्या आहेत. नगराध्यक्षपदावर भालके गटाचा झेंडा फडकला असला तरी नगरसेवक पदांवर भाजपाचे अधिक नगरसेवक निवडून आल्याने उपनगराध्यक्षपद परिचारक गटाकडे जाण्याची शक्यता आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह 18 प्रभागातील 36 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाचे 24 उमेदवार विजयी झाले, तर भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 उमेदवार विजयी ठरले. निवडणुकीपूर्वी आमदार अभिजित पाटील, भगीरथ भालके आणि काळे गट एकत्र आले होते. मात्र या एकजुटीत फूट पाडण्यात परिचारक गटाला यश आल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले. परिचारक गटाने प्रत्येक गल्ली बोळात बैठका घेत शहराच्या विकासाचे ध्येय धोरण मतदारांपर्यंत पोहोचवले होते. दुसरीकडे भगीरथ भालके, भैरवनाथ शुगर समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी एकत्र येत प्रचारात धूळमुक्त, भयमुक्त आणि टक्केवारीमुक्त पंढरपूर हा नारा दिला होता. तसेच मंदिर परिसरातील कॉरिडॉरला विरोध करण्याचे आश्वासन भालके यांनी दिले होते. याचा सकारात्मक परिणाम नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून आला. नगराध्यक्षपदी प्रणिता भालके यांच्या विजयाची घोषणा होताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या समर्थकांनी शहरात जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पंढरपूरच्या राजकारणात या निकालाने नव्या समीकरणांची नांदी ठरल्याचे बोलले जात आहे.